नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण नवीन नवीन प्लेस आहेत ना एक्सप्लोअर करत असतो. आज आपण आलो आहे पनवेलमधल्या हॉटेल नाखवाला आणि यांची स्पेशालिटी आहे सी फूड. आज आपण बघणार आहे यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या सी फूड व्हरायटीज आहेत, त्यांचे जेवणाचं आपण टेस्ट करणार आहे. ते बघूया आतमध्ये ॲम्बियन्स कसा आहे तो इथला आणि इथल्या प्राईस रेंज काय त्यासुद्धा बघूया. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की शेअर करायला विसरू नका. या मित्रांनो, इथे यायचं कसं हे तुम्हाला मी ॲड्रेस इथे देईन स्क्रीनवरती. हे आहे पनवेलमधलं हॉटेल नाखवा आणि इथली आज आपण स्पेशालिटी ट्राय करणार आहे की यांची काय स्पेशालिटी आहे सी फूडमध्ये. तर आपण 2-3 डिश घेणार आहे इथे. ॲक्च्युली कसं आहे ना की जर रात्रीचं आलो असतो ना तर थोडंसं इथे लाईट्स वगैरे असतात ना, त्याच्यामुळे थोडं दिसायला. कारण आपल्यासोबत या हॉटेलचे मॅनेजर आहेत. मॅनेजर आहेत ना तुम्ही? ओके. नाव काय तुमचं? मोहन कोटाकर. ओके. मला सांगा तुमच्या इथली स्पेशालिटी काय आहे? कारण आम्ही नाखवाचं नाव तर ऐकलं होतं पण कधी आम्ही ट्राय नाही केलं अजूनपर्यंत. सी फूड स्पेशालिटी आहे तुम्हाला आम्हाला समजलं, पण तुमच्या काय असं स्पेशल आहे सी फूडमध्ये? सी फूडमध्ये तावा फ्रायमध्ये ओके. सुरमई, पॉम्फ्रेट, ओके. आगरी आणि कोळी दोन्ही पद्धतीचं मिळतं. आगरी आणि कोळी पद्धत. तर प्रॉन्समध्ये कोणतं आहे तुमच्याकडे? आगरी कोळी दोन्हीसुद्धा आहे. आज आम्हाला कोणतं ट्राय करायला मिळेल मी इथे? आगरी एक ट्राय करा. ओके. आगरी तावामध्ये ट्राय करा. ओके. तावा मसाला वगैरे. आणि ओके. जर मेन कोर्समध्ये जात आहे तर मालवणी एक किंवा गोवा. ओके. मला सांगा हे तुमचं जे हॉटेल आहे कधीपासून आहे इथे पनवेलमध्ये? 1 वर्ष. लास्ट इयर 22 डिसेंबरला ओपन केलं. ओके. म्हणजे याला 1 वर्ष झालं आता रिसेंटली. आणि रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स आहे बऱ्यापैकी. कारण आत्ता आम्ही दुपारच्या टायमाला आलो त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. संध्याकाळच्या टायमाला नक्कीच क्राऊड असतो. हां, इव्हिनिंगचा क्राऊड असणार. 8:30 to 12-12:30 वाजेपर्यंत असतो. ओके. आणि कसं काय म्हटलं हे तुम्ही फिश वगैरे जे आता आपल्या इथूनच आणता जवळपास की कुठून? यांचं ओव्हरऑल फिशचं परचेस आपण मुंबईवरनं करतो, कुलाबा. ओके. कुलाबावर नाही सर्व म्हणजे डेली जे फ्रेश पीस येते फिश डेलीचं फ्रेश. ओके. चला तर मग आपण थोडा किचन एरिया बघूया का? आपण आता 3 ऑर्डर दिलेले आहेत. तर आता आमची ऑर्डर कुठे बनते? तुमच्याकडे किचन किचन एरिया एकच आहे की अजून कोणता आहे? 2 किचन एरिया आहे. एक ओके. तवा फ्रायसाठी आहे. तवा फ्राय टोटल तवा फ्राय हे आपण इथे ओके. करतो. हा सर्व इकडे होतो. हां. आणि बाकी मेन कोर्स? बाकी मेन कोर्स तांदूळ दुसरा किचन आहे पलीकडे. ओके. ते पण आपल्याला बघता येईल ना? मग आता इथे कोणतं काय काय बनतं इथे? आता एक प्रॉन्स तवा आहे. हा प्रॉन्स तवा आहे. ही आमची डिश आहे का? हो. काय याच्यामध्ये कोणते मसाले ॲड केले का? स्पेशल आपण मसाले घरगुती- तुमचे असतात काही की? आपलं प्रॉपर घरगुती प्रकार मसाला बनवून घेतलेला आहे, वाटून घेतलेला आहे. ओके. खडे घेऊन सगळं पावडर करून घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर प्रत्येक फिशला आपण मॅरिनेट करतो. ओके. गार्लिक, जिंजर मसाला जे त्याचा पेस्ट असतं त्यात तो मसाला टाकून हळद हे टाकून मॅरिनेट करून ठेवतो. मॅरिनेट केल्यानंतर फ्रायमध्ये घेतो. किती वेळ तरी पण हे मॅरिनेट करून ठेवतो आपण? जसं परचेस केला येतो फिश आतमध्ये, किचनच्या आतमध्ये परचेस केल्यानंतर फिश येतो त्याच्यानंतर त्याला साफसफाई करून मॅरिनेट करून ठेवून देतात. हे अशा प्रकारचं मॅरिनेशन आहे. हे अशा प्रकारचं मॅरिनेशन आहे. त्यानंतर मग जशी ऑर्डर येईल तशी मग ज्याचा ऑर्डर येईल तसा तो एक उचलतो. एक डिशमध्ये असा जातो. ही एक डिश झाली. एक 10 पीसेस. एक तवा फ्राय प्रॉन्सचा 10 पीस जातो. हे क्रॅब आपण हेच वापरतो का ह्याच्यामध्ये? मड क्रॅब. काय बोलता? मड क्रॅब मातीत. मड. अच्छा, मातीतले क्रॅब. चिखलातले. ओके. अजून सुद्धा क्रॅबमध्ये काय व्हरायटी आहे का आपल्याकडे का हेच नाही, आहेत फक्त? एकच प्रकार. एकच ना? भरलेले आहेत सगळे आपण फिमेल्स वापरतो. हे सगळं भरलेली फिमेल्स आहे. अच्छा. ओके. हे एवढेच जातात आपल्याकडे क्रॅब? थोडं मोठं साईज अजूनही भेटतं, जसं मार्केटवर डिपेंड. तसं ओके. मग याचे रेट कसे ठरतात साईजवरती? साईजवर 1 पीस. ओके. ठीक आहे. चल या बाहेरचं रेस्टॉरंटचं बघू. हां. फॅमिली रेस्टॉरंट, फॅमिली क्राऊड सगळं टोटल ओव्हरऑल असतं. ओके. रात्रीचं अजून खूप छान वाटत असेल ना इथे? लाईटनिंग्स वगैरे असतं. थोडं क्राऊड वेगळं. तरी अंदाजे काय क्राऊड असेल तुमचा? दिवसाला किती क्राऊड येत असेल? साधारण
आपण 350 ते 400 सध्या कव्हर करतो. ओके. पूर्ण ओव्हरऑल पूर्ण डेचं. इव्हनिंगमध्ये तो क्राऊड ॲट अ टाइम बसतो 400चा क्राऊड. इथले सिटिंग एरिया आहेत ना खूप छान आहेत. मी एंट्रन्सला सुद्धा तुम्हाला दाखवलं, तो सुद्धा मला या सिटिंग एरिया खूप छान वाटला. इथे सुद्धा आहे, गर्दी नाही आहे त्याच्यामुळे खाली खाली दिसतं आता दुपारचा टाईम असल्यामुळे. हां, ए सीचे किती कंपार्टमेंट आहे तुमच्या इथे? हा एकच ए सी आहे की अजून कोणता आहे? हे सेपरेट ए सी आपल्याला त्यांना म्युझिक्स किंवा एक अच्छा, हे पार्टी एक पार्टी हॉल टाईप आहे. हा पार्टी हॉल आहे किंवा नॉर्मल जे ए सी क्राऊड्स पण बसले ए सीचे तर त्यांना एक सेपरेट काय त्यांना एन्जॉय करण्यासाठी केक कटिंग्स. ओके. आता समजा हा आपण पार्टी हॉल म्हणून बुक केला तर मग याचे बुकिंगचे चार्जेस तुम्ही कसे घेता? चार्जेस काही नाही, काही नाही. फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं. फक्त जे डिश असणार त्या डिशचे चार्जेस. पण आपल्याला प्री बुकिंग वगैरे काहीतरी करावे लागत असेल ना? ओके. ते काय त्याचं काय टायमिंग वगैरे असतं का की कसं काय सांगावं लागतं? अगोदर सांगितलं तरी होऊन जातं ना. हा कोणता सेक्शन आहे बोलत? हा पूर्ण चायनीज सेक्शन. ओके. आणि हा इथे सर्व इंडियन. सेक्शन. ओके. हा तंदूर सेक्शन आहे, हा इंडियन आहे. ओके. मित्रांनो इथे बघा, इथे तंदूरचा मसाला बनतो हा. याच्यामध्ये काय काय ॲड केलं आहे? त्याच्यात दहीला एक्स्ट्रॅक्ट करून जे दहीचं पाणी वगैरे काढल्यानंतर जे त्याचं हे राहतं थिकनेस, तो आपण मेन तो आहे. त्याच्यामध्ये बाकी मसाला? तंदुरी मसाला. ओके. हा तंदुरी मसाला तुम्ही सर्व बनवलेलाच आहे, बाहेरचं काहीच नाही. क्या बना रहे हो? चिकन लपेटा. मित्रांनो इथे बघून घ्या, चिकन लपेटा बनतो. चिकन लपेटा ही मला वाटतं पनवेलमध्ये सध्या चिकन लपेटाचा खूप क्रेज चालू आहे. हे अगदी घेऊन आलं. या साईडला इथे चिकनची कटिंग होते. इथे चिकन लपेटा बनतोय. थोडा वेळ लागेल चिकन लपेटा बनायला, तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी बघूया. ये काय बन रहा है अभी? पनीर मराठा. इथे बघा, इथे आपलं चिकन लपेटा तयार झालेला आहे आता. त्याच्यामध्ये गार्लिक बटर नान. फिमेल क्रॅब्स. हे जे आता आपण मगाशी बाहेर बघितले तेच क्रॅब. याच्यामध्ये काय कसं भरलेलं आहे काय बोलला तुम्हाला? म्हणजे फिमेलचं ओके. पूर्ण भरीव आहे पूर्ण. ओके. आता आपण हा काय बनवतो बोललात? कुठला आयटम आहे? क्रॅब आगरी मसाला. क्रॅब आगरी मसाला. त्याच्यामध्ये एकच क्रॅब जाणार का? मित्रांनो इथे बघा, इथे सुद्धा आमची एक डिश बनते जी आहे प्रॉन्स लपेटा. बाकी मसाले जे आहेत ते नॉर्मल सर्वांना सेमच मसाले यूज होतात. इथे आपल्या क्रॅब मसाल्याची प्रिपेरिंग चालू आहे. स्मरण स्पेशल फ्रेंच राईस का प्राईस. आम्ही कुठे गेलो होतो? आता नाही, कुठेतरी आम्ही गेलो होतो अक्षय सोबत आणि ते माझे होतं. मला फ्रेंच राईस पाहिजे. फ्रेंच राईस नाही रे, स्मरण. फ्रेंच राईस आहे की चावते बघ कसं. नाही थोडं आहे ना इथे हे येते. तुला प्रॉन्स पाहिजे? अरे सॉस मी ऐकलं प्रॉन्स पाहिजे. त्याला अजून पाहिजे होता. चुकतोय का काय फक्त? हा खेकडा आहे आणि तो तुमचा प्रॉन्स लपेटा आणि 4 भाकऱ्या मागवल्या होत्या का? तांदळाची भाकरी मागवल्या. हे कसं आहे प्रॉन्स तवा कसा आहे? छान आहे. राईस खाणार आहे?
चिकन प्रॉन्स लपेटा स्मरण थोडी आहे साईज दाखवली साईज थोडी आहे काहून की तो विचार करते पूर्ण भरलेला खेकडा आहे हे आहे तुम्ही फिमेल दोघं खा आहे खा आम्ही दोघं हे फिमेल आहे फिमेल पूर्ण खबर केस नाही टाकले पाय पण मग त्यांचे असंच असंच अक्का खेकडा त्याने कापून मध्ये फक्त हे करून नाही करा तू का तुझं काय आलं झालं श्वास खात चुकतोय सर बघतोय तुला मगापासून धनुष कोलंबी खाणार ग्रेव्ही घे रे चांगले खेकडे सुटलं बघा होतं माहिती 2 किलोमीटर धावायला लागतं सुटल्यावर आता जेवण झालेलं आहे आणि इथे आम्ही 3 प्रकारच्या डिश ट्राय केल्या होत्या प्रॉन्स तवा होता प्रॉन्स आणि क्रॅब मसाला एक होता क्रॅब आगरी मसाला आणि तिसरा होता एक प्रॉन्स लपेटा अशा 3 आम्ही प्लेट घेतल्या होत्या तिन्हीसुद्धा अतिशय सुंदर होत्या आणि आता भरपेट खाऊन झाल्याच्या नंतर आता आम्ही निघतोय इथे कसं यायचं आहे तुम्हाला मी ॲड्रेस तर स्क्रीनवरती दिलेलंच आहे तर नक्की आलात ना तर या हॉटेलला व्हिजिट करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जितकी जमेल तितकी शेअर करा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद